नमस्कार. मी प्राध्यापिका माधुरी हरिभाऊ गवळी, मराठा विद्याप्रसारक समाज, केटीएचएम महाविद्यालय नाशिक, मराठी विभाग, वर्ग FY BCom, सत्र पहिले. अभ्यास पत्रिकेचे शीर्षक भाषा साहित्य आणि कौशल्य विकास. अभ्यास पुस्तिका उत्कर्ष वाटा. या पुस्तकाचे संपादक आहेत डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर तुकाराम रोंगटे, डॉक्टर राजेंद्र सांगळे. ललित गद्य पाठ क्रमांक 2, केली पण शेती. याचे लेखक आहेत विनायकदादा पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आपण केली पण शेती हा पाठ बघण्यापूर्वी प्रथमतः लेखकाचा परिचय करून घेऊ. विनायकदादा पाटील यांचा जन्म 1943 मधील. दादा हे वनशेतीचे पुरस्कर्ते असून व्यवसायाने शेतकरी आहेत. ते महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आहेत. मराठी वृत्तपत्रात आणि नियतकालिकात त्यांनी विपुल प्रासंगिक लिखाण केलेले आहेत. निलगिरीची शेती, 41 वृक्ष, ऑइल ग्लूम टू ऑइल ब्लूम, जत्रोप्पा 2003 आणि गेले लिहायचे राहून ही त्यांची प्रकाशित पुस्तके आहेत. गेले लिहायचे राहून त्यांच्या या ललित संग्रहास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ललित गद्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा अनंत काणेकर हा 2017 मध्ये पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. तसेच वनशेतीतील योगदानासाठी त्यांनी फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आउटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया, जिनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्ड आणि जमनालाल बजाज पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहेत. केली पण शेती हा लेख विनायकदादा पाटील यांचा आहे. ते गेली 60 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. विनायकदादा पाटील यांनी शेती आणि वनशेती यामध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत. उदाहरणार्थ, निलगिरी, शेवगा, सुबाबूळ, पारशा एरंड, गुलाब अशा पिकांची लागवड करून त्यांचा किफायतशीर शेतीसाठी कसा उपयोग होईल याचा त्यांनी सतत विचार केला. म्हणूनच कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. शिरवाडकर त्यांना वनाधिपती म्हणत असत. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखक परिचय बघितला. आता प्रथमतः मी केली पण शेती या पाठाचे अभिवाचन करणार आहेत आणि त्यानंतर या पाठाचे मी विश्लेषण करणार आहेत. केली पण शेती. 1928 मध्ये काकासाहेब कालेलकर गुजरात विद्यापीठाचे कुलपती असताना त्यांनी गांधीजींना विचारले की शेती कशाची करावी. तेव्हा गांधीजींना त्यांनी सांगितले की आपल्या शेतीला वृक्ष शेतीची जोड दिली पाहिजे, ज्या योगे पर्यावरणाचा समतोल राहील व जैविक विविधताही टिकून राहील. शिवाय गांधीजींनी असेही सांगितले की आपण फळझाडेसुद्धा लावले पाहिजेत. त्यामुळे गरिबांच्या आहारात फळांचा समावेश होईल, त्यांना सकस आहार मिळेल व कुपोषण दूर होईल. साबरमती आश्रमात फिजी बेटातील तोताराम नावाचा युवक दाखल झाला. त्याने मी काय करू असे गांधींना विचारले. तेव्हा त्यांनी तोतारामला कडुलिंबाची झाडे लाव असे सुचवले. गांधीजींच्या आदेशानुसार तोतारामने 40 वर्ष कडुलिंबाची झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे एवढेच काम केले. तोताराम ती झाडे जगवण्यासाठी स्वतः कावडीने पाणी घालत असे. साबरमती आश्रम ते साबरमती तुरुंग या 2 मैलांच्या रस्त्यावर दुतर्फा कडुलिंबाची शेकडो झाडे तोतारामने लावली व ती वाढवली सुद्धा. वृक्ष मोठी झाल्यावर भूमिहीनांना लिंबोळ्या वेचण्याचा रोजगार मिळाला व त्यापासून साबर तयार करण्याचा ग्राम उद्योगही सुरू करण्यात आला. याच आश्रमात दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींचे पुतणे आश्रमात राहायला आले. त्यांना पायजमा व कुडता यांचे 2 जोड देण्यात आले. त्यांनी गांधींना आणखीन एक जोड स्पेअर म्हणून द्यावा अशी विनंती केली. भारताला सध्या स्पेअर परवडणार नाहीत असे गांधींनी त्यांना सांगितले. सगळ्यांनी स्पेअर जोड ठेवायचे ठरवले तर कापसाखालचे शेतीतील क्षेत्र वाढेल व अन्नधान्याची कमी होईल. लोक उपाशी राहतील व भुकेलेल्यांना अन्न देणे
हेच मी धर्मकृत्य मानलेले आहेत असे गांधींनी उत्तर दिले. या आश्रमात केर कचऱ्यापासून कंपोस्ट बनवले जाईल. त्यापासून धान्य, भाजीपाला व फळे इत्यादी पिकवले जात व इथे गोपालनही होत असे. गांधीजी म्हणतात, पृथ्वी प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करील, परंतु प्रत्येकाचा लोभ पुरा करू शकणार नाहीत. आज आपण वृक्षशेती, पर्यावरणाचा समतोल, सकस अन्न व कुपोषण, जैविक विविधता व जैविक खतांचा वापर, पीक पद्धतीचे नियोजन, कडुलिंबाची लागवड व त्यांचे विविध उपयोग, धवल क्रांती वगैरे बोलू लागलो आहोत व हे विचार प्रथमच मांडले जात आहेत अशा थाटात आपण वावरतो आहोत. पण गांधीबाबा 500 वर्षापूर्वी हे बोलत असत व ते आचरणात आणण्याचा आग्रही ते धरत असत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ग्राम उद्योग व चरखा यांचा आपण साधन म्हणून उपयोग करत आहात. आपण शेती या विषयाचा का उपयोग करत नाहीत? यावर गांधीजी म्हणाले, शेती हा फारच व्यापक विषय आहे. त्यातील समस्या ह्या जटिल व गुंतागुंतीच्या आहेत. 80% लोकांच्या जगण्याशी त्याचा थेट संबंध आहे. स्वातंत्र्य लढा अगदी निर्णायक अवस्थेत आहेत. अशावेळी मी त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देऊ शकणार नाहीत, म्हणून मी शेती हा विषय निवडला नाहीत. स्वतःच्या क्षमता व मर्यादा यांची केवढी काटेकोर जाणीव. म्हणून बर्नार्ड शॉ गांधीजींना भेटल्यावर पत्रकारांना म्हणाले होते, साक्षात हिमालयच माझ्यासमोर उभा आहे. बर्नार्ड शॉ यांच्या या विधानातच गांधीजी खरोखरच सामावले आहेत. पुढे फिरोज मसानी यांचे शालेय शिक्षण डून स्कूलमध्ये झाले. वाडिया कॉलेजमधून कॉमर्स शाखेची पदवी घेतल्यानंतर ते इंग्लंडमधील वेल्स येथून CA झाले. 7 वर्ष इंग्लंडमध्ये त्यांनी नोकरी केली. सौ हेमा मसानी या इंग्लंडच्या कृषी खात्यात क्रॉप इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होत्या. हे सगळे सोडून दोघांनी भारतात येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला व शेती करण्यासाठी ते 1983 मध्ये भारतात आले देखील. महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे ते शेती करू लागले. शेती करण्याची मुख्य 2 कारणे. एकतर हेमा मसानी यांची वडिलोपार्जित भरपूर शेती. वडील नारायणराव शिंदोरे हे नावाजलेले शेतकरी आणि फिरोजचे वडील नौशेर मसानी हे डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर असताना त्या वातावरणात गेलेले फिरोजचे बालपण. त्यामुळे झाडे, जमीन यांची त्यांना बालपणापासूनच ओढ होती. इंग्लंड ते मुक्काम पोस्ट गंगापूर असा बदल. मुक्काम शेतावरच. शेतीवरील घरात शौचालयाची सोय नव्हती. नळाचे पाणीसुद्धा नव्हते. वीज नव्हती. काड्यापेटी आणायची म्हटली तरी काही मैल त्यांना दूर जावे लागत असत. श्री नारायणराव शिंदोरे हे त्यावेळी गुलाब शेती करत असत. 8 एकर गुलाब होता. म्हणून फिरोज मसानी आता गुलाब शेती पाहू लागले. याच दरम्यान इस्रायलचे गुलाबतज्ञ डॉ. डेव्हिड गिलार्ड यांनी त्यांच्या शेतीला भेट दिली व मसानी यांना इस्रायल भेटीचे निमंत्रण दिले. त्या काळी भारताचे इस्रायलशी राजनैतिक संबंध नव्हते, म्हणून मसानी यांना आधी इंग्लंड येथे जावे लागले व ब्रिटिश नागरिक म्हणून व्हिसा घेऊन इस्रायलमध्ये त्यांना प्रवास करावा लागला. ते इस्रायलमध्ये राहिले. तेथील गुलाब शेती पाहिली. लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व अंगाचा त्यांनी अभ्यास केला. हाय डेन्सिटी लागवडीचे तंत्र त्यांनी आत्मसात केले व ते अनुसरले देखील. पूर्वी मसानी एकरी 4000 गुलाबांची रोपे लावत असत. आता ते एकरी 28,000 रोपे लावू लागले. म्हणजे कमीत कमी जमिनीत व कमीत कमी पाण्यात
जास्तीत जास्त उत्पन्न किंवा पूर्वीच्याच जमिनीत व पाण्यात 7 पट अधिक उत्पन्न हे त्यांनी करून दाखविले. हरित क्रांतीच्या पलीकडे जाऊन भारताने फुलशेतीकडे लक्ष द्यायला हवे असे मसानी सांगत होते व फुलशेती अद्ययावत करायची असल्यास फुलांचे निवडक वाण आयात करून द्यायला हवेत. तसा त्यांनी प्रयत्न केला. सरकारचा याला साचेबंद नकार आला. तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. मसानी यांनी त्यांची भेट घेऊन आपला मुद्दा पटवून दिला व पंतप्रधानांच्या मदतीने काही वाण आयात देखील केले. त्यात त्यांनी हॉलंड येथून कॉर्निशियनची रोपे आयात केली व कॉर्निशियनची तयार फुले ते हॉलंडला पाठवू लागले. डच लिलावात अधिकृत शेतकरी विक्रेते म्हणून नोंद झालेले मसानी हे पहिले भारतीय आहेत. भारतीय हवामानाला साजेशा पॉलीहाऊसचे व ग्रीन हाऊसचे ते जनक आहेत. जगभरात फुलशेतीत ज्या भारतीयांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे त्यात फिरोज मसानी हे प्रमुख आहेत. शेती या व्यवसायात श्री व सौ मसानी पूर्णपणे समाधानी आहेत व आपण शेतकरी आहोत याचा त्यांना अभिमान आहे. ते हाडाचे शेतकरी आहेत. शेतीत कष्ट करण्यासाठी ते दिवसभर शेतात खडे असतात. असा हा खडा पारशी नुसताच खडा नाही तर शेतीच्या प्रेमाने एडासुद्धा आहेत. अनेक वर्ष निर्यात केल्यानंतर भारतीय बाजारपेठ आपल्या कृषी उत्पन्नाच्या विक्रीसाठी सक्षम, योग्य व पुरेसे आहेत असे फिरोज मसानी यांचे मत आहे. तसेच माझे पाय जमिनीवर आहेत व हात कार्यरत आहेत म्हणून मी आनंदात आहेत असेही ते म्हणतात. थोडक्यात शेती हा व्यवसाय नसून प्रवृत्तीच आहे हेच खरे. पुढे विष्णू महादू बेंडकुळे हा महादेव कोळी समाजातील एक धडपड्या तरुण, नाशिक जवळील आनंदवल्ली या गावचा राहणारा. स्वतःच्या गावी व शेजारच्या गोवर्धन या गावात मिळून त्याचे वडील व 5 चुलते यांची एकत्र 36 एकर जमीन चराऊ कुरण, त्यामुळे उत्पन्नाचा सगळा आनंदच होता. विष्णू लहान असताना घरात अत्यंत हलाखीचे दिवस होते. घरच्यांना व स्वतःच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून विद्यार्थी दशेत विष्णू दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत बाळासाहेब शिंदोरे यांच्या शेतावर 75 पैसे रोजाने कामाला जात असे. बाळासाहेबही मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून कामाचा दर्जा न पाहता सुट्टीत मुलांना काम देत असत. त्यावेळी बाळासाहेब शिंदोरे यांच्याकडे गुलाबाची शेती होती व त्याची देखरेख करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावचा साहेबराव डोकरे हा मुकादम होता. तो पूर्वी कुंदेवाडी येथे माझ्या शेतावर गुलाबाची देखरेख करायचा व गुलाबाच्या वांजकाडीवर ब्रॉयर इच्छित जातीच्या गुलाबांचे डोळे भरायचा. विष्णू त्यांच्याकडून डोळे भरायला शिकला. त्याचा छान हात बसला. त्याचे 90% जास्त डोळे हे जगत असत. 25 पैसे डोळा याप्रमाणे मजुरी मिळत असे. विष्णू आता रोज 500 डोळे भरू लागला. पुढे त्याचा वेग आणखीनच वाढला व तो दिवसाला सरासरी 1200 डोळे भरू लागला व त्या काळात त्याला एका डोळ्याचे 50 पैसे मिळत असत. म्हणजे एका दिवसाला तो आता 500 ते 600 रुपये मिळवत असे. थोडेसे पैसे साठविल्यानंतर विष्णूने स्वतःच्या शेतात 2 एकरांवर गुलाब लावला. ते वर्ष होते 1986. खर्च वजा जाता त्याला 2 एकरात सरासरी 10,000 रुपये महिना राहत असे. त्याने 8 वर्ष गुलाब शेती केली. याच काळात नाशिक महानगरपालिकेच्या पुष्प प्रदर्शनात सतत 3 वर्ष त्याच्या गुलाबाला गुलाबाचा राजा हे पहिले पारितोषिक देखील मिळाले. आता विष्णूने द्राक्ष शेती सुरू केलेली आहे. त्याच्या वाटणीला आलेल्या 5 एकरांवर
त्याने वाईन व्हरायटी लावलेली आहेत. एका प्रसिद्ध वायनरीशी दीर्घ मुदतीचा करार करून त्याने भावसुद्धा बांधून घेतलेला आहे. विष्णू हा पूर्वी माझ्याही शेतावर गुलाबावर डोळे भरत असे, त्यामुळे माझा त्याच्याशी परिचय. एके दिवशी तो मला म्हणाला, माझी वाईन द्राक्ष शेती पाहायला या. मी सपत्नीक त्याची शेती पाहायला गेलो. उत्तम दर्जाची द्राक्ष शेती आहेत. त्याच्या चुलत्यांनाही त्याने मार्गदर्शन करून द्राक्ष लावून दिलेली आहेत. 5ही चुलत्यांचे प्रत्येकी 5-5 एकर टेबल ग्रेप्स आहेत. कुटुंबात एकूण 30 एकर द्राक्ष आहेत. सगळी शेती पाहून झाल्यावर आम्ही त्यांच्या बागेत गप्पा मारत बसलो होतो. तो सहज म्हणाला, दादा, माझी स्वतःची वायनरी काढायची इच्छा आहे. 75 पैसे रोजाने काम करणारा मजूर स्वतःच्या कष्टाने वाढवत आज वाईन द्राक्ष उत्पादक झाला आहे व वायनरी काढण्याच्या सर्व क्षमताही त्याच्याजवळ आहेत. त्याने इच्छा व्यक्त करून आम्हा उभयतांना वाकून नमस्कार केला व आम्ही सुद्धा त्याला मनापासून आशीर्वाद दिला. तथास्तु. पुढे गांडूळ शेती हा शब्दसुद्धा महाराष्ट्राला माहिती नव्हता. शेती तर दूरच राहिली. त्या काळातच सकाळमध्ये हेमांगी जांभेकरांचे गांडूळ शेतीवर लेख आले होते. ते वर्ष होते 1985. विद्यार्थी मित्रांनो, आज केली पण शेती या पाठाचे काही भागाचे मी अभिवाचन केले. आता पुढच्या तासिकेला आपण उर्वरित भागाचे अभिवाचन ऐकणार आहेत आणि त्यानंतर या पाठाचे मी विश्लेषण करणार आहे. धन्यवाद.